हॅलो फ्रेंड्स, आज आपण लाडकी बहीण योजना, महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना यामध्ये काय क्रायटेरिया आहे, कोण पात्र आहे आणि त्याची अट कंडिशन काय काय आहे फॉर्म भरताना आणि कशा रीतीने आपण फॉर्म भरू शकतो, कोणते डॉक्युमेंट्स लागतात, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया आपण महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना. तर लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी कोण असतो? लाभार्थी म्हणजे किती वयाची अट किती आहे? तर 21 ते 60 वर्ष ही लाभार्थ्याचे वय असायला पाहिजे. 21 ते 60 वर्ष. आणि अट अशी आहे की वर्षाला आय जो असतो, इन्कम जो असतो तुमचा, 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. आता या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार, ही महत्त्वाची गोष्ट आहे फ्रेंड्स. लक्षात ठेवा की या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार. तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. ती इतर कोणत्याही राज्याची रहिवासी नसायला पाहिजे, महाराष्ट्र राज्याची रहिवासी असायला पाहिजे. तसेच राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिला, निराधार महिला यांना ही योजना मिळू शकते. तसेच किमान वयाची 21 वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे 21 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे आणि 60 वर्षापर्यंत ही वयोमर्यादा आहे. तसेच सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असायला पाहिजे. म्हणजे तुमच्या गावातील बँकेमध्ये ते तुमचा अकाउंट असायला पाहिजे. तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा कराल? आता प्रत्येक बहिणीच्या मनात येईल की आता इतर माहिती दिली, आता अर्ज कसा करा, कुठे जाव? तर त्याबद्दल सुद्धा माहिती पहा. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज आहे, म्हणजे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. आतील लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. प्रत्येक लेडीजजवळ, म्हणजेच प्रत्येक बहिणीजवळ लाभार्थीचं स्वतःचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र. आता अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय? तर रहिवाशाचा दाखला. रहिवासी आहोत आम्ही महाराष्ट्राचे याबद्दल तो एक प्रमाणपत्र मिळते, ते प्रमाणपत्र असायला पाहिजे. आता महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखलासुद्धा तुम्हाला आवश्यक आहे. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखलासुद्धा तुम्हाला आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आणि जन्मदाखला तर हवायच आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरताना. तसेच सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखलासुद्धा आवश्यक आहे. तसेच पासपोर्ट आकाराचा फोटो पाहिजे. पासपोर्ट आकाराचा फोटोसुद्धा असणे आवश्यक आहे. तसेच रेशन कार्ड पाहिजे तुमचं स्वतःचं. आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्रसुद्धा पाहिजे. तसेच लाभार्थी निवड, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका सेतू यांची निवड होते. तसेच सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज मान्य करण्यात येईल. तसेच सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. आणि हे जे आहे यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्ज कसा कराल? तर या योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे, म्हणजे सेतू सुविधा केंद्र असते प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात, त्यामध्ये ऑनलाईन रीतीने तुमचा अर्ज भरण्यात येईल. तसेच पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. त्यानंतर मिळणारी रक्कम दरमहा पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल. तर फ्रेंड्स, ही होती लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती. थँक्यू.